सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ पूर्व परिसर में स्थित पनवेलकर प्लाजा में शहर के प्रसिद्ध उद्योगपति विश्वनाथ पनवेलकर ने पत्रकार परिषद ली और मुरबाड के भाजपा विधायक किशन काथोरे की विधायकी को लेकर पत्रकारों को जानकारी दी। और क्या पनवेलकर ने, आइए सुनते हैं उनकी ही जुबानी। जमिनीच्या महसूलच्या नोंदीमध्ये पूर्व जी नावे विधिवत नोंदवण्यात आली होती त्यानंतर त्याच्यामध्ये कथाकथितरित्या फेरफार करण्यात आले आहेत। आपल्या सुप्रीम कोर्टने म्हणजे हायकोर्टने जो हे दिला होता 10/2004 साली त्यांना जो निर्णय देण्यात आला होता की यातली नावे हटवावी, ह्याचा त्यांनी थोडासा डिफरंट वापर करून त्यातून तो नाव त्यांच्या अभिलेखातून त्यांनी नाव वगळण्यात आलं। तक्रारीमध्ये असा आरोप आहे की फेरफार नोंद करताना कमल किशोर काथोरे यांच्या कायदेशीर प्रक्रिया आणि बाधित पक्षांना देण्यात येणारी आवश्यक नोटीस याचे पालन करण्यात आलेले नाही, कारण 2 दिवसामध्ये हा चेंज झालेला आहे। मग त्यामुळे नोटीस देऊन आपला एक टाईम पिरियड असतो की ज्याच्यामध्ये आपण ते सगळं बघतो, पण ते त्यात झालेलं नाही। आता याच्यामध्ये 2004च्या निवडणुकीचा एक आपण हे वापरला, संदर्भ वापरला, तर तो काय आहे त्याचा एक मुद्दा आहे की इलेक्शन पिटिशन नंबर 10/2004 त्याच्यामध्ये सदर निवडणूक याचिकेचा संदर्भ देऊन महसूल अभिलेखामध्ये फेरफार करण्याचे समर्थन याचा प्रयत्न करण्यात आला होता। मग तक्रारदाराचे असे म्हणणे आहे की संबंधित निवडणूक याचिका ही निवडणुकीच्या वैधतेशी संबंधित होती। या कार्यवाहीत संबंधित महसूल नोंदीतील हक्क व मालकी बदलण्याचा महसूल अधिकाऱ्यांना आदेश कुठलाही देण्यात आला नव्हता। तसा संदर्भ यात वापरून याच्यातली नावं चेंज केली गेली, जो अर्थ नव्हता उच्च न्यायालयाचा। म्हणूनच न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत महसूल अभिलेखात फेरफार करण्यात आला असल्यास त्या प्रक्रियेची कायदेशीर तपासणी होणे फार गरजेचं आहे आणि त्याची फक्त आम्ही एक याचिका करतोय की आम्हाला याची कायदेशीर हे करून द्यावी। आपले काय असे म्हणजे हे नाहीये, फक्त आपल्याला बघायचं की का त्यांनी ते असं केलेलं आहे। आता तक्रारीमध्ये संबंधित जी व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध असं म्हणणं आहे की काटकारस्थान, फसवणूक, शासकीय अभिलेखामध्ये कथित बनावटपणा किंवा फेरफार आणि पदाचा थोडासा गैरवापर करण्यात आलेला आहे, हे असे थोडेसे आपण आरोप केले आहेत आणि जे तुम्हाला दिसतात व्हिडिओमध्ये आपण बघतोय त्याप्रमाणे। या तक्रारीनुसार महसूल अभिलेखामध्ये कथित फेरफार नोंद ही साधी प्रशासकीय चूक नसून संबंधित व्यक्तीने संगनमताने केलं असतं, कारण 2 दिवसात चेंजेस होणे हे गव्हर्नमेंट एवढं फास्ट ॲक्ट हे तर थोडं आपल्याला पण हे वाटू शकतं ना, हे साधा नागरिक सुद्धा हे म्हणू शकतो की हे 2 दिवसात कसं झालं। आता मग आम्ही फक्त असं स्पष्ट करू इच्छितो की सध्याची जी तक्रार आहे त्यातले जे आरोप आहेत त्याची सत्यता तपासणं तपास यंत्रणेने आणि न्यायालयाने हे काम करून द्यावं आणि फक्त आमची एक साधी त्यांच्याकडे मागणी आहे। आम्हाला प्रसार माध्यमातून कोणालाही दोषी ठरवायचं नाही। आपण जे बोलतोय ही फक्त आम्ही माहिती देतोय, कुठलाही आम्हाला मीडिया ट्रायल्स नको आहेत, काहीच नको। आपण फक्त माहिती देतोय की आपण हे काय करतोय। आपण एक सुजाण नागरिक आहोत, सगळ्यांना ही माहिती मिळाली पाहिजे। आता तुम्ही म्हणाल जसं आम्ही व्हिडिओत पण सांगितलं की पोलिसांकडे तक्रार केली गेली होती, पण या गंभीर एक स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा होता, त्याची आम्ही तक्रार तिथे केली होती, पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कागदपत्र पण सबमिट केली होती त्या गोष्टींची, पण FIR दाखल करण्यात आली नाही। त्यामागे प्रभावी तपास पण सुरू झाला नाही। मग तक्रारदाराला माननीय न्यायालयाचा दरवाजा ठोकावा लागणार। जर आपल्याला फर्स्ट स्टेपला जर आपल्याला काहीच मिळत नसेल तर आपण थोडं पुढे जाणारच ना, आपल्याला आपण साध्या गोष्टी या करतो। आता त्याच्यानंतर सध्याची जी आपली हे आहे म्हणजे या प्रकरणामध्ये स्थिती, आपण न्यायालयाचा दरवाजा ठोकवल्यानंतर या प्रकरणात माननीय न्यायालयाने संबंधित प्रतिवादी म्हणजे कमल किसन काथोरे आणि किसन काथोरे यांना एक नोटीस बजावलेली आहे। त्या प्रकरणात सध्या न्यायालयीन आपली प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे, जसं नोटीस आपण हे केलेलं आहे आणि आम्ही हे स्पष्टपणे सांगतोय की अद्याप कोणालाही आम्ही दोषी ठरवलेलं नाही किंवा न्यायालयाने सुद्धा ठरवलेलं नाही आहे। आमची फक्त मागणी की यामध्ये सरळ जे पण असेल ते उघडकीस यावं, बस। आमची फक्त छोटीशी मागणी आहे की या तक्रारीमध्ये मांडण्यात आलेले गंभीर आरोप निष्पक्ष, स्वतंत्र आणि कायद्यानुसार चौकशी करण्यात यावी आणि हे खरं म्हणजे निष्पक्ष असले पाहिजेत आणि स्वतंत्ररित्या चौकशीतून बाहेर आले पाहिजेत, कोणाचाही दबाव किंवा काही त्याच्यामध्ये नसलं पाहिजे।
आता मूळ महसूल अभिलेख हे सुरक्षित आपण ठेवतो की आपण सगळं बाळगतो, तर ते काय या प्रकरणात म्युटेशन रजिस्टर, फेरफार नोंदी, फॉर्म 7 आणि 11, 12 उतारे तसेच संबंधित भौतिक डिजिटल अभिलेख हे सुरक्षित ठेवण्याची मागणी आम्ही केलेली आहे की हे उतारे तुम्ही नीट ठेवा किंवा रजिस्टर जे पण असेल ते सध्याचे आहेत. आत्ता याच्या पुढे काही चेंजेस होतील तर ते माहीत नाही, पण आपल्याकडे आत्ताचे सध्याचे पेपर्स सगळे आहेत. आता जसं कारण की एखाद्या शासकीय अभिलेखात फेरफार झाल्याचा आरोप असेल तर त्या प्रकरणातील मूळ कागदपत्रही सुरक्षित ठेवण्यात यावी, कारण ते निष्पक्ष आपल्याला बघायचं असेल तर मूळ कागदपत्रही आपल्याकडे सुरक्षित असणं गरजेचं आहे, जे आपण आता करतो. आता तुम्ही म्हणाल की हे सरांचंच काय आहे किंवा आपलंच काय, आपलं नाही आहे, हे सर्वांगीण आहे. म्हणजे तुम्ही बदलापूरमध्ये जे राहता किंवा जे तुम्ही निगडीत लोक आहात किंवा सर्वसामान्य जनता जी आहे त्यांना हे कळलं पाहिजे की आपल्या बरोबर काय होत आहे किंवा, आणि हा एक मालमत्तेचा वाद नाही आहे. पहिलं म्हणजे की आपण मालमत्तेवरून वाद करत नाही आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे की हे शासकीय दस्तावेज आहेत जे व्यवस्थित, निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे कार्यरत झाले पाहिजे. आता अशा या अभिलेखांमध्ये कोणत्याही व्यक्तीने कुठल्याही प्रभावाखाली न येता किंवा संगनमताने बेकायदेशीर जर फेरफार केला असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी आपण मागणी करतोय. आपल्याला ती आवश्यकच आहे. शासकीय नोंदींची सत्यता आणि विश्वासार्हता टिकवणं हे प्रशासनाच्या कायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, जे आपल्याला करायचं असेल. आता मी हे माझं म्हणणं जे तुम्ही व्हिडिओ बघितलात आणि आम्ही कळवलेलं आहे, तुम्हाला काय असं म्हणजे त्यांनी जे ॲफिडेविट दिलेले आहेत ते संपूर्ण खोटे आहेत, त्याच्यात पुरी माहिती नाही. दुसरा एकदम अतिमहत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी जी बिलखेडा, जामनेर तालुका, जिल्हा जळगाव इथे फेरफार केलेले आहे. त्यांच्या मिसेसच्या नावाची जागा दुसऱ्याच्या नावावर केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलाही रजिस्ट्रेशन झालेलं नाही, कुठलीही स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही, गिफ्ट पण दान केलेलं नाही, असं कुठलाच विषय नसताना ही नावावर झाली कशी? म्हणजे हा एक प्रकारचा फार मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याचा पद हा जाणारच आणि गेलाच पाहिजे ही आमची इच्छा आहे. तुम्ही बघितलं जास्त तुमचं म्हणणं, हो, पण जनतेला हेही कळलं पाहिजे की आमदार कथोरे आणि व्यावसायिक पनवेलकर यांचे वाद जे ते सर्वश्रुत आहे. या वादाचं नेमकं मूळ कारण काय? कारण अनेक वेगवेगळे प्रकरणं यापूर्वी समोर आलेले आहेत. वादाचा विषय तसा काहीच नाही आहे, पण जाणून बुजून एखाद्याला त्रास देणे, त्यांचे धंदे बंद करणे, त्यांच्या कंप्लेंटी करणे खोट्या नाट्या, 307 दाखल करतात, विनयभंगाचे गुन्हे दाखल करतात आणि अल्ट्रासिटीचे सुद्धा गुन्हे दाखल करतात. हे सगळे किसन कथोरेच्या सांगण्यावरून होते, पण याचा एकही गुन्हा अजूनपर्यंत सिद्ध झालेला नाही. चामटोली काजवा परिसरातली खदानीचं जे प्रकरण होतं, त्या प्रकरणामध्ये देखील अनेक मुद्दे जे होते तुम्ही उपस्थित केले होते, त्यांनी देखील उपस्थित केले होते. हे प्रकरण नेमकं काय होतं? त्यानंतरच आपण जर बघितलं तर तिथे आम्हाला 190 कोटीचा दंड लागला होता. एक सगळं खोटं केलं होतं, हे किसन कथोरेने सांगूनच केलं होतं आणि ते सगळं नील झालेलं आहे. 1 रुपयासुद्धा दंड नाही, सगळं खोटं केलं म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. त्याची आम्हाला ऑर्डर पण आलेली आहे. तर त्या विषयाबद्दल आमचं काहीच म्हणणं नव्हतं अजिबात. कारण का आपण जे धंदे करतो तर लोकांचा ते बोट घालायचे धंदे चालूच असतात. तसे हे आमदार म्हणजे निव्वळ बोट घालेच आमदार आहेत. फक्त लोकांना गोड बोलतात आणि लोकांच्या घरी भांडणं आणावले हे त्यांचे धंदे आहेत. ओके, आपण जर बघितलं काही दिवसापूर्वी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, यामध्ये कुख्यात गुन्हेगार एजाज लकडावाले असं तुम्ही उल्लेख केला होता आणि तुमच्या हातीची सुपारी देण्यात आला देखील तुम्ही आरोप केला होता त्यांच्यावरती. त्या प्रकरणाचं नेमकं त्यात आता स्वतः एजाज लकडेवाल्याने लेटरच पाठवलेलं आहे का मला यांनी सुपारी दिलेली आहे म्हणून, आणि ते कमिशनरला पण दिलेलं आहे, बदलापूर पोलीस स्टेशनला पण गेलेलं आहे आणि ते ओपन झालेलं आहे सगळं. त्याच्या बाबतीत जे काय असेल ते न्याय देऊ, आपला कोर्टामध्ये विषय चालू आहे. जे काय असेल ते कोर्ट बघून घेईल. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही असा देखील आरोप केलेला आहे. जी फायरिंग झाली होती आमच्या गेटवर फायरिंग झाली, पण तिथं आमचा कुठलाच उल्लेख नाही. मग ही फायरिंग कोणावर झाली, कोणाचे इथं करायला आले होते, एवढाच आमचा उद्देश होता. ते न्यायदेवता बघून घेईल, त्यांचा तपास चालू आहे. की जे काही आम्ही मागण्या करतोय, आम्ही याच्या ज्या मुद्दे ठेवलेले आहेत ते एका सर्वसामान्य नागरिकाने केले असते, ते फक्त आम्ही केलेले आहेत. आणि याच्यामध्ये एक निष्पक्ष, व्यवस्थित, कायदेशीररित्या तपासणी व्हावी आणि त्याचं सगळ्याचं ओपन हे आपल्यासमोर मांडलं जावं, याचीच आमची फक्त एक विनंती आहे. आणि त्या रिटमध्ये पण हेच असणार की आम्हाला फक्त एक व्यवस्थित माहिती देण्यात यावी की हे जे आता फेरफार झालेले आहेत किंवा काही बाकीच्या ज्या गोष्टी आपण नमूद केल्या, तसं त्यांनी त्यांच्याकडे काहीच नाही की गिफ्ट डीड्स नाही आहेत, काही नाही आहे, काहीच नाही आहे. काहीतरी असायला हवं ना त्या गोष्टींवरती नमूद केलं, त्याचा त्यांना काहीच भार त्यांच्याकडे नाही आहे किंवा तसे काही कागदपत्र नाही आहेत. मग जर ते असेल तर त्यांनी ओपनली हे करावं आणि मग न्यायव्यवस्थेने पण आम्हाला त्याचा एक व्यवस्थित आढावा द्यावा की आम्ही अशी चौकशी केली आणि चौकशी अंतर्गत आम्हाला हे सापडलेलं आहे. याच्यामध्ये कुणालाही
प्रतिवाद्याला दोषी ठरवणं किंवा ह्याचा कुठलाही आमचा याच्यामध्ये संदर्भ नाही आहे की कोणाला असं पॉइंटिंग केलं गेलं असं काहीही नाही आहे. फक्त आम्हाला एकच म्हणायचं आहे की जे काही फेरफार झालेले आहेत, जे पण झालेले आहे ते आमच्यासमोर किंवा सर्वांसमोर, आपल्या सर्वांसमोर ते क्लिअर मांडलं जावं.